कार्यकर्त्यांचे मेळावे आहे, भेटीगाठी आहे. नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टीनं पक्षाची बांधणी सुरू आहे. कालच माझं माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली नागपूरविषयी. नागपुरात संघटनात्मक दृष्टीनं काही नवीन प्रमुख नेमणुका करण्यासंदर्भात त्यांच्या सूचना आहेत, त्याही पुढे जातील. पण विदर्भात जर पक्ष वाढवायचा असेल, शिवसेना वाढवायची असेल, तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजे. उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी तिथे शिवसेनेची ताकद फार चांगली होती, आताही वाढेल. जेव्हा नेते जातात आमच्यासारखे, तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक जमतात, कार्यकर्ते जमतात, विविध क्षेत्रातले मान्यवर जमतात आणि त्या सगळ्यांना पक्षाबरोबर, शिवसेनेबरोबर काम करण्याची इच्छा आहे. हळूहळू त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू. लवकरच नागपूरला आदित्य ठाकरेसुद्धा जाणार आहेत शासकीय कामासाठी, तेव्हा ते सुद्धा पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील. बोला अजून काय. नागपूर विदर्भात जाणीवपूर्वक विशेष लक्ष दिलं जात आहे. शिवसेना लक्ष केंद्रित करतोय का नागपूर? नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष आम्ही केंद्रित करत आहोत, पण विदर्भात प्रामुख्याने आम्ही लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. जर विधानसभेत महाराष्ट्राच्या 2024 साली मजबूतीनं आम्हाला परत एकदा उभं राहायचं असेल, तर विधानसभेच्या 65 जागा असलेल्या विदर्भात आम्हाला उभारी घ्यावी लागेल, झेप घ्यावी लागेल, काम करावं लागेल. मोठ्या प्रमाणात तिथे आमचं कार्य होतं आणि आहे. अनेक जिल्ह्यामध्ये नव्यानं कार्य सुरू झालेलं आहे. म्हणजे आपल्याला सांगितलं की लवकरच माननीय उद्धव साहेब सुद्धा पक्ष कार्यामध्ये विदर्भाच्या किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वतः लक्ष घालतील. काल माझी चर्चा झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते संपूर्ण राज्याकडेच पाहत आहेत, पण अनेक बाबतीत गेल्या काही दिवसापासून काही त्यांच्या प्रकृतीची कारणं होती, काही कोविडची कारणं होती. त्यातून आता आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहोत आणि संघटनात्मक बांधणीला प्राधान्य हे आम्हाला देणं गरजेचं आहे आणि आम्ही ते द्यायला सुरुवात केली. गृह खात्याविषयी आपण वारंवार टिप्पणी केलेली होती. काल पदोन्नतीमधल्या बदल्या जाहीर केल्या, रात्री केल्या आणि सकाळी ते थांबवण्यात आलं. कसं बघताय? कुठल्या बदल्या थांबवल्या? नाही, कोणतं नावं सांगा ना मला. ते नाव बरीच आहेत सर, पण अवघ्या काही तासातच. तसं काही नाही आहे. हा गृह खात्याचा अंतर्गत विषय आहे, शासकीय विषय, त्याच्यावरती मी बोलणार नाही. नागपुर दौरे में मैं जा रहा हूँ, उसमें नई बात क्या है? मैं पार्टी का नेता हूँ. पार्टी का जो संगठनात्मक जो ऑर्गेनाइजेशनल वर्क होता है उसके लिए जाना पड़ता है. विदर्भ एक महाराष्ट्र का एक बहुत महत्वपूर्ण हिस्सा है, जहाँ सबसे ज़्यादा विधायक चुन के आते हैं 65. हमारे वहाँ MPs है, MLAs है. 2024 की तैयारी अभी से शुरू करनी है, तो नागपुर पर ध्यान देना पड़ेगा. नागपुर हिंदुत्व का गढ़ रहा हमेशा, तो शिवसेना को वहाँ जाकर अपना भी झंडा गाड़ना है. महानगर पालिका का चुनाव है नागपुर में, ये सब कुछ देखना पड़ेगा. आदित्य जी जाएंगे, उद्धव जी का भी ध्यान है विदर्भ की. और उधर कल मेरी बात होगी उद्धव जी से, हमारे पार्टी चीफ से, और उनका भी कहना है कि विदर्भ के तरफ ज़्यादा ध्यान देना चाहिए हमको. और मुझे लगता है आने वाले दिनों में उद्धव जी भी विदर्भ के दौरे पर जा सकते हैं. कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये जवळपास 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतला. कोट्यावधीचं ते बिल आहे आणि ते सरकारकडून वसूल केलं. सरकारी यंत्रणेवरती मंत्र्यांचा विश्वास नाही का? याच्यावरती मी कसं काय तुम्हाला, याच्यावरती मी बोलणं बरोबर नाही. शासकीय विषय आहे. तुम्ही त्या संबंधित खात्याशी, अर्थमंत्र्यांशी, आरोग्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे.
बघा, आपण पाहिलं असेल की सरकारनं किंवा गृह खात्यानं कठोर कारवाई केल्यानंतर एसटीचा संप जवळजवळ संपलेला आहे. कोणीतरी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतं, कामगारांना हाताशी पकडून. कुठली तरी एक अज्ञात शक्ती ही कामगारांना भडकवून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उद्रेक खडवायचा प्रयत्न करत होतं. पण त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते माननीय शरद पवार यांच्या घरावर चाल करून गेले आणि तिथेच ठणगी पडलेली आहे. सरकारनं कठोर कारवाई करून यांचं नेतृत्व करणारे जे लोक होते, असामाजिक तत्व ज्याला आपण म्हणतो, आणि ज्यांना काही राजकीय शक्तींचा पाठीमागून त्यांना पाठबळ होतं, ते सगळे तुरुंगात गेल्यामुळे किंवा त्यांची महाराष्ट्र दौरा सुरू झाल्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून जवळजवळ 80,000 कामगार आज कामावरती परतलेले आहेत आणि लाल परी धावू लागलेली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच जणांना आपण गाढव म्हणतो, कायदा गाढव आहे असं आपण म्हणतो, बरं का. पण आता ज्या कायदेशीर कारवाया सुरू आहेत त्या पाहता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य सुरू झालंय परत कडक, हे आपण पाहिलं असेल. राज ठाकरेंची 1 तारखेला औरंगाबाद मला सभा माहिती होते. त्याला अनेकांनी महाराष्ट्रामध्ये खूप सभा होतात राजकीय, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी राजकीय सभा होत असतात. प्रत्येक सभेवर लक्ष देता येत नाही. सर, देवेंद्र फडणवीस यांनी काल असं म्हटलेलं आहे की मुंबईच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचे प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांचे पैसे द्या. शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर असं मग हा अख्खा देशच उद्योगपतींना विकलेला आहे. केंद्र सरकारनं अनेक सार्वजनिक उपक्रम, अनेक उद्योग, एअर इंडियापासून, बरं का, नेल्को, बाल्को, विमानतळं सगळंच विकलेले आहे. मग त्यातून तुम्ही शेतकऱ्यांना का पैसे देत नाही? अख्खा देशच विकला ना. आपल्या मर्जीतल्या 2 उद्योगपतींना, हे जे राहुल गांधी म्हणतात त्या सत्य आहे. देश विकल्यावर तुम्ही अजून तुम्हाला काय विकायचं बाकी आहे? कोणाच्या प्रॉपर्टी विकताय? हा देश ही आपली ही देशाची संपत्तीच आपण विकलेली आहात. ती विकून जर तुमचं पोट भरलं नसेल तर अजून काय तुम्हाला विकायचं? शेतकऱ्यांना तुम्हाला द्यायला पैसे नाही. तुम्ही आमच्या गरिबांच्या खात्यावरती 15 लाख रुपये टाकणार होता. इतर अनेक तुमच्या योजना होत्या, त्यासाठी तुम्ही हा देश जवळजवळ विकलेला आहे. मैंने नहीं कहा, सवाल क्या आप देख लेना. सर, देवेंद्र फडणवीस जी ने ऐसे कहा है कि मुंबई के स्थायी समिति के अध्यक्ष जी का पूरा प्रॉपर्टी बेचकर शेतकरी जो है, किसान जो है, पैसा देना. देखो, देवेंद्र फडणवीस जी बहुत ही ब्रिलियंट लीडर है. उनका सुझाव बहुत अच्छा है. देश बहुत ही बड़ा है. किसानों का मुद्दा पूरे देश में है. अगर किसी की प्रॉपर्टी बेचकर किसानों को मदद हो सकती है तो 60 साल में केंद्र सरकार ने पूरा देश को बेच डाला है ना. देश की पूरी प्रॉपर्टी बेच डाली है. एयर इंडिया बची थी, वो भी बेच डाली. तो और क्या बेचना बाकी है? तो दीजिए किसानों को मदद जो देने हो. आप महाराष्ट्र के किसी व्यक्ति के ऊपर क्यों आ रहे हो? देश में बचा क्या है अब बेचने लायक? कुछ नहीं बचा है. सभी पब्लिक सेक्टर्स, सभी सार्वजनिक उपक्रम, देश की सभी संपत्ति को बेच डाला है. तो आप महाराष्ट्र में किसी व्यक्ति का नाम लेकर बोलते हो कि उसकी प्रॉपर्टी बेचकर किसानों को मदद करो. तो आपने देश बेचा है, वो पैसा कहाँ गया? तो बताइए.